फ्रेंड्स, आजचा विषय तो थँक्स बोलण्याचा. तर आज अशा व्यक्तीला थँक्स बोलायचं आहे की जो आपल्या घरातील कुडा कचरा घेऊन बाहेर जातो, त्याला थँक्स बोलायचं आहे. कारण कचरा तर आपण करतो. घरामध्ये आपल्या कचरा साफसफाई केली, हे केलं ते केलं, खाल्लं पिलं, काही बाहेरून सामान आणलं, तो घरात होतो. तो कचरा आपण डस्टबिनमध्ये टाकतो आणि तो डस्टबिन घेऊन जाणारा जो मुलगा असतो, साफसफाई कर्मचारी, त्याला आज आपण थँक्स बोलूया. का आपण घर स्वच्छ करण्यासाठी आपण तर घर स्वच्छ करतो, पण तो उरलेला कचरा जो आहे तो फेकायचा कुठे? तो कोण नेणार? हा प्रश्न आपल्याला पडतो. आपण साधं बिल्डिंगच्या 4 पायऱ्या खाली उतरून सुद्धा तो कचरा फेकायला आपण त्या डस्टबिनमध्ये जात नाही. तो आपण घरातल्या घरात तसाच ठेवतो. आपल्याला माहिती आहे सकाळी तो येईल, बेल वाजवेल, बाई कचरा असं बोलेल, आपण तो कचरा देतो त्याला, तो घेऊन जातो. असं तो वर्षभर करत असतो. तर त्याला तुम्ही काहीतरी थांबवा, त्याला बोला. घरामध्ये आपल्या बिस्किटचा पुडा वगैरे असतोच, तर द्या त्याला, बोला चहाबरोबर हे घे बाबा, चहाबरोबर पी, चहा पिताना हे खा, असं बोला त्याला. करा प्रयत्न, बघा होतं असं. थँक्स बोला, त्यालासुद्धा थँक्स बोला. वर्षभरातनं एकदा आपण दिवाळीच्या आसपास त्याला मिठाई देतो, पण ती पण फ्रेश देत नाही. आपण फ्रेश देत नाही, कारण आपल्याला पण जी आलेली मिठाई असते ती आपण फ्रीजमध्ये ठेवतो, बरोबर. आणि ती जेव्हा संपत नाही, जेव्हा दिवाळी झाल्यानंतर 2-3 दिवसानंतर मग असं आपल्याला पण कंटाळा येतो खाऊन मिठाई, मग त्यातला पण एखादा पुडा काढतो आणि देतो. तसं न करता दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जर तुमच्याकडे जर पुडा आला असेल किंवा तुम्ही आणला असेल स्वतःच्या घरासाठी, तर त्याच्यासाठी सुद्धा आणून ठेवा, त्याला द्या आणि त्याला थँक्स बोला. बघा बरं वाटते, त्यालाही बरं वाटेल, आपल्यालाही बरं वाटेल. कारण वर्षभराचा आपला जो कचरा आहे, आपल्या घरात जी घाण होते, ती वर्षभरातून एकदाच त्याला थँक्स बोलायचं आहे. असा चान्स मध्ये भेटला तर थँक्स बोलाच. काही जास्त सामान असेल, घरात झाडलोट केली असेल, फ्रीज कपाट काहीतरी आलं असेल, तेव्हा होतोच कचरा. फ्रीज वगैरे आला तर त्याचा मोठा बॉक्स वगैरे असतो, कचरा होतो, तो नेतो, तेव्हा त्याला थँक्स बोला. चहा पाण्याला 10 रुपये असतील तर द्या त्याला, कारण तो सुद्धा सकाळी घरातून निघालेला असतो, लवकर घरातून निघतो. आपला कचरा उचलण्यासाठी तो येतो आपल्याकडे. आपण बोलू त्याला पगार देतो आपण, ठीक आहे, ते पगार तर सगळेच घेतात. आपण सुद्धा मोठ्या हुद्द्यावर होतो, आपण पण पगार घेतोच, त्याच्याबद्दल काही नाही हो. पण थोडंसं थँक्स बोलावं. छोट्या छोट्या लोकांना आपण इग्नोर करतो, इग्नोर करू नका. त्यांना पण थँक्स बोला, त्यांना पण जीवन आहे. आणि ती छोटी लोकं नाहीत, कारण आपलं घर स्वच्छ करतो, घरातील आपल्या घाण घेऊन जातो बाहेर, अशी ती व्यक्ती, त्याला आपण कचरेवाला बोलतो त्याला. तसं न बोलता कचरा आपण करतो, आपण कचऱ्यावाले आहोत. आपला कचरा स्वच्छ करणारा तो माणूस आहे, त्याला बोला, मनापासून थँक्स बोला. बघा होतं, करा, त्यालाही बरं वाटेल. नेक्स्ट टाईम तुम्हाला पण आदराने बघेल तो जास्त.